जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मी काय नाही केलं. मी हळू बोल. कसा आहे माझा बच्चा? मी ओके आहे. तू कसा आहेस ना? अरे मी जेन्युइनली भेटायला आले होते यार तुला हॉस्पिटलमध्ये. नो बच्चा, मला माहिती आहे ना, आय एम सो प्राऊड ऑफ यू. आपण ठरवल्याप्रमाणे आपल्या प्लॅन नुसारच तू वागलीस आणि आपला पहिला प्लॅन सक्सेसफुल झाला तुला घरात आणण्याचा. आता दुसरा प्लॅन पण सक्सेसफुल करायचा आहे. आता काय आहे? अरे आता थोडेच दिवस राहिलेत की नाही, त्यामुळे आता दुसरा प्लॅन आहे. ऐक, आता काय कर, आता मी ना एकदा आता जॉब बीब काही नाहीये बरोबर. आता मी परत जर टॅक्सी ड्रायव्हर म्हणून गेलो ना तर मी परत नवीन जॉब करणार नाही. नाही नाही, तुला नाही सांगते मी. राधिकाला एक कन्व्हिन्स करायचा प्रयत्न कर की मला परत एकदा जॉबवर ठेव. म्हणजे तिला सांग की गुरुला नोकरीवर घे, गुरु चांगली नोकरी करेल वगैरे, हे असं कन्व्हिन्स कर ना तिला. बेस्ट आहे, मी तसंच करते. मी राधिकाला जाऊन सांगते की काय काय सांगू तिला. कन्व्हिन्स कसं करायचं तुला माहितीये ना बच्चा. मला शॉपिंगला बिपिंगला किती वेळा कसं कन्व्हिन्स केलंस तू, आणि राधिका होईल कन्व्हिन्स. तू ट्राय तर कर. पण काय सांगू तिला. ती आहे इमोशनल फूल. तुझ्या डोळ्यात 2 आसू दिसली ना तर तिला लगेच माझ्याविषयीची सिंपती अशी भरभरून बाहेर येईल. आतापर्यंत तीच करत आलो ना, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. तू व्यवस्थित तिला कन्व्हिन्स करशील. ओके ओके, आय विल ट्राय. तू सगळं काम करून माझे हात दुखतात आणि मी तुला खूप मिस करतो. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? अरे काय अर्थ आहे, पाणी प्यायला याची सोय नाही का? सांगून ठेवतो माझ्या अंगांगाशी करायचं नाही. एक तर तू या घरात राहतेस हेच फारे. माहिती आधी पाण्याचं बाहेर नाही बरं. मी नेते मी. आणि तू बोल नाही का हिच्याशी? अहो मी बोलते, तुझा बरं. तुझा का बाई, काऊन गुरु समोर थाय 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 नाचत असतेस तू? हा, हे गॅरी गॅरी करून काही होणार नाही बरं, कळलं तुला? तुला जे काम करायला सांगितलं ते आधी कर. तुला भाजी चिरायला सांगितली होती का नाही? तुला आलू चिरायला सांगितले होते का नाही? तू का नाही केले ते सांगू का? राधिकाला नाव तू नाही केली सांग. नाही नाही, मी चिरते ना भाजी. मी येत नाही, जात नाही माझं. राधिका ते विकृत आहेत माणसं. यांना मैत्री वगैरे काही कळत नाही का ग? प्रत्येक नात्याला लेबल लावलंच पाहिजे का? अगं त्यांची लेवलच नाहीये हा विचार करायची. घरी रिकामं बसायचं, कुचाळक्या करायच्या, इतर लोकांबद्दल गॉसिप करायचं, एवढंच येतं त्या बायकांना. तू नको मनावर घेऊ या गोष्टी. माझं काही चुकलंय का? अजिबात नाही. मग या लोकांच्या नजरेस आलं याचा अर्थ माझं काहीतरी चुकलेलं असणार आहे. नाहीतरी काय बोलतेस तू राधिका? सगळ्यात आधी हा विचार मनातून काढून टाक. अगं जग रहाटी आहे, 10 लोक बोलणार आपल्याबद्दल, आपण नाही लक्ष द्यायचं. तू तुझ्या डिवोर्स केसकडे लक्ष दे ना. गुरुनाथला लवकरात लवकर डिवोर्स दे आणि मोकळी हो यातून. नाही ते तर मी करणारच. 15 दिवसात डिवोर्स मिळेल.